मूळ लेखात तपाची खूप सुंदर व्याख्या केली आहे. तप म्हणजे फक्त शरीराला कष्ट देणं नाही, तर त्याचा खरा उद्देश आहे आत्मशक्ती निर्माण करणे. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात आपण शिस्तीने, साधनेने स्वतःला घडवतो. आणि ही जी आत्मशक्ती आहे ना, ती एका आध्यात्मिक संपत्तीसारखी आहे, जी साधकाला या जगात आणि परलोकात दोन्ही ठिकाणी मदत करते. आणि हे उदाहरण तर बघा किती सोपं आणि अचूक आहे. मूळ कल्पनाच ही आहे की जोपर्यंत साधनेचं आणि संयमाचं घर्षण होत नाही, तोपर्यंत आत्मशक्तीची उष्णता निर्माणच होऊ शकत नाही. म्हणजे जसं अग्नीसाठी घर्षण लागतं, अगदी तसंच आध्यात्मिक तेजासाठी तप आवश्यक आहे. लेखात एक खूप मोठा फरक स्पष्ट केलाय. पोखळ शब्द आणि खऱ्या साधनेतून मिळणारी शक्ती यातला फरक. बघा, ज्यांच्या आयुष्यात तप नाहीये ते कितीही छान बोलले तरी त्यांचे शब्द परिणाम घडवू शकत नाहीत. पण याउलट एक तपस्वी व्यक्ती, त्याच्या शांत बसण्यात सुद्धा जग बदलण्याची ताकद असू शकते. मग प्रश्न येतो की ही इतकी मोठी आध्यात्मिक संपत्ती आज दुर्मिळ का झाली आहे? लेखात याचं कारण अगदी स्पष्टपणे दिलं आहे. आजचा समाज खूप आरामप्रिय झाला आहे. लोकांना कमीत कमी कष्टात लगेच परिणाम हवे आहेत, मग त्यासाठी मार्ग योग्य असो की अयोग्य. कष्टाचा मार्ग सोडून चुकीच्या मार्गाने झटपट फायदा मिळवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.